नमस्कार. हे मला आवडतं. पॉजला सुद्धा तुम्ही रिॲक्ट करता म्हणजे किती किती मोठी गोष्ट आहे बघा. माझ्या दृष्टीने मला उत्तर द्यायला उभं केलंय. उत्तर कसलं देणार मी तर निरुत्तर झालोय. एवढा मोठा जनसमुदाय मी नव्हता पाहिला कधीच. लोक गँगवे मध्ये बसून बघतायत, साईडने उभे राहिलेत, सगळे थिएटरच्या बाहेर उभे राहून ऐकतायत. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही मी आहे त्याच्यापेक्षा मला मोठं केलंय. आजचा सत्कार जसा झाला तसा कुठलाच सत्कार याआधी माझ्याकडे झाला नाही. हा माझा जो सत्कार, हा जो गौरव आहे, हा कायम माझ्या हृदयात राहील. मी कधीही विसरू शकत नाही. कारण माझा संबंध फक्त नाटका किंवा सिनेमा पुरताच तुमच्याशी आलाय हो. तसा मी काही इथे काही येऊ शकत नाही, तुमच्यात बोलू शकत नाही, मिळू शकत नाही, मिसळू शकत नाही. पण मी जे काही करतोय, मी जे काही आतापर्यंत केलं, ते तुम्ही गोड मानून घ्यावं. इतकी वर्ष, याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि कुठला असणार माझ्यासाठी. आता हा तुमचा सत्कार पाहिल्यावर की मी असं निश्चित म्हणेन की मला आतून असं कुठेतरी फील होतंय की मी खरंच काहीतरी केलंय, कुठे काहीतरी केलंय. मी जी काय माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही. तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक. कारण आम्ही नेहमी आमच्या कलेपेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्ती मान देतो. कारण ते आहेत तर आम्ही आहोत. नाही तर आमची कला कोण बघणार आहे, कोण कौतुक करणार आहे. परत आपल्याला असे मुख्यमंत्री लाभलेत. त्यांना माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे. केवढा मोठा आहे माणूस मी. मला वाटतं चौथा प्रकार आहे हा त्यांच्याकडून मी सत्कार घेतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार 4थ्या वेळा झालेला आहे. त्यामुळे सत्कार माझ्या मनात कोरला गेलाय. तो असाच राहील यापुढेही. मी आता नाटक करेन की नाही सांगता येत नाही, पण सिनेमा जे काही करेन त्यावर तुम्ही असंच लक्ष ठेवावं. अर्थात तुम्हाला आवडेल अशा दृष्टीनेच मी ते करेन. कॉमेडी असेल की नाही सांगता येत नाही, पण वेगळं काहीतरी निश्चित करेन मी. माझा आता एक नवीन चित्रपट येतोय, आदी अनंत. वेगळाच रोल आहे त्यात. एका आजोबाची आणि त्याच्या नातवाची गोष्ट आहे. त्यात मी नातू. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, बरोबर. त्यात मी आजोबा आणि संकर्षण कराडे माझा नातू. आणि या
आयुष्यात जे घडणारे प्रसंग आहेत, जे आपल्याला असं वाटतात की जे कठीण किती वाटलं तरी ते आपण करणं आपल्याला अपरिहार्य आहे आणि ते केल्यानेच तुम्हाला आयुष्यात जे काय आहे ते साध्य होईल, अशा अर्थाचा तो पिक्चर आहे. तो अतिशय म्हणजे हृदय पिक्चर आहे असं मला वाटतं. नेहमीप्रमाणे नागपूरकर माझ्या या पिक्चरचं कौतुक करतील याबद्दल मला जरा देखील शंका वाटत नाही. कारण वेगळेपण हे जास्ती महत्वाचं आहे. त्यातलं कॉमेडी मी केली, अर्थात मी कॉमेडी केली, त्याला तुम्ही कॉमेडी म्हणालात आणि तुम्हाला ती आवडली, हा मोठी गोष्ट झाली. आता हे वेगळेपण सुद्धा तुम्हाला आवडेल असं मला कुठेतरी वाटतंय. अजूनही मी कुठेतरी असं म्हणतोय. तुम्ही ते प्रूव्ह कराल तेव्हा मी म्हणेन नक्की म्हणून. पण आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही. म्हणजे मी इथे आलो, मला यायचा वेळ मिळाला, अर्थात मला वेळ काढायलाच पाहिजे होता, कारण साहेबांच्या हस्ते माझ्या होता ना चौथ्यांदा. यापुढेही असंच घडो. मला वारंवार नागपूरला येण्याचे प्रसंग येऊत असं मला वाटतं. तुम्ही नेहमीसारखं माझं कौतुक कराल याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही. धन्यवाद. माझा उत्साह तुम्ही आणखी वाढवला आहे.